तरी सर्व गावकऱ्याला एक विनंती करतो की सगळं म्हणजे जी भाऊनं आपल्या बार्शी तालुक्यासाठी विकास केलेला आहे, आपल्या कुठल्याही 138 गावापैकी कुठं जरी गेलं तरी भाऊनं कोणालाही दुखवलेलं नाही, काय मागितलं ती रोड दिले, रस्ते दिले, आपल्या इथं तालीम दिली, हे रस्ता मंजूर आहे. म्हणजे कुठलंही काम भाऊनं ह्या 2.5 वर्षात म्हणजे काही नाही असं म्हणलंच नाही. तर खांडवीला नाही, सगळ्या तालुक्यालाच म्हणलं नाही, बारशे असं लागलं ग्रामीण भागात. तर ही सगळं करीत असताना जो माणूस पळत असतो, जी रात्रंदिवस एक करून जी माणूस पळतो, त्यासाठी आपण बी काहीतरी करायला पाहिजे. भाऊ कधीच आपल्याला कुठल्या गोष्टीला कमी पडू देत नाही. तर मग आपण आता भाऊसाठी त्यांनी ही जी उमेदवारी घेतलेली आहे ती स्वतः पुढं होऊन आम्ही निवडून आणतो, आपल्या तालुक्यातनं लीड देतो, असं पुढं शब्द दिलेला असतो. तर त्यांचा शब्द आपण खाली पडून जायचा. आता आपण ग्रामपंचायतीला असेल 34 टर्म आहे ग्रामपंचायत निवडून, कुठलं इलेक्शन असेल, आमदारकी असेल, एवढं बोलतो. पण त्याच्यापेक्षा जास्त कुठलंही कुणावर कुणी हे उदाव काढ नका, उभा भाऊ जायचं असं ठरवून सगळ्यांनी आपल्या गावातनं कसा लीड पडेल, आपण बाकीचं बघायचंच नाही. आपल्या गावातनं किती लीड पडेल, आप भाऊला किती उलाशील कामं कराय अजून, त्यासाठी सगळ्यांना जटावं एवढं बोलतून माझं. गावं जास्त बरोबर घेण्याच्या दृष्टिकोनातून आणि लवकर हा दौरा उरकावा, प्रत्येक गावागावामध्ये मी भेटावं या दृष्टिकोनातून आता बैठकाच आपल्या सगळ्या प्रमुख मंडळीच्या या ठिकाणी आयोजित करतोय. रणवीरनं त्या दिवशी मल्हारने आणि रणवीरनं दोघांनीही गावामध्ये सभा केली. आज प्रत्येक गावामध्ये सभा किंवा बैठक अशा रीतीनं हा दौरा करत असताना या ठिकाणी आपल्या सर्व प्रमुख मंडळी उपस्थित आहेत, त्यांना सगळ्यांनाच माहिती. आता प्रत्येक गावामध्ये माहिती असेल की आत्ताच्या या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये झालेला विकास आणि ह्याच्या अगोदरही मी आमदार होतो तेव्हा पण रोडवर बसून साठवण तलाव केला. खऱ्या अर्थानं त्यावेळेची दिलेली घरकुल असतील, आतापर्यंत दिलेली घरकुल आहेत. सगळ्यात महत्त्वाचा आपला शेतीचा पाण्याचा प्रश्न, सगळं काम तर चालू आहे. आपल्या सगळ्यात जास्त फायदा ही ह्या पट्ट्याला सगळ्या पश्चिम भागाला या ठिकाणी होणार आहे. बांधवनो, कुणाचं माझ्या माहितीप्रमाणे 1 एकर सुद्धा जमीन कोरडी राहणार नाही अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आपण उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि एकावर एक फ्री. आणखीन घोरवाड्यावरती सुद्धा 9 किटीवर करतोय, तिकडून सुद्धा पाण्याचा स्रोत आपल्याला या ठिकाणी. मग मला या ठिकाणी सांगा की हा खांडवीचा शिवार जर पैकीच्या पैकी 90 ते 95% बागायचा आला काय म्हणजे नेमकं काय होणार आहे? काय होणार आहे? चांगलं होणार आहे. तर आता चांगलं करणाऱ्याच्या पाठीमागं हायती पण आणखीन जरा जादा आणायचं काम तुम्ही या ठिकाणी सगळ्यांनी करा. आज या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा विषय आपला आता साधा आपण बघतो की एवढा मोठा दुष्काळ आहे, पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण होतात, तरी आपल्याला कायमचं हक्काचं पाणी शेतीलाही मिळतंय. गावाला सुद्धा आपण जलजीवन मिशनच्या माध्यमातून आपण योजना दिलेली आहे, तालीम दिलेली आहे, 25-15 मधनं निधी दिलेला आहे, सभागृह दिलेलं आहे, दलित वस्तीतनं निधी दिलेलं आहे. खांडवीच्या कडेचे जवळपास सगळे रस्ते, पूल, मुख्यमंत्री सडक योजना असेल, 30-54 असेल, मला वाटत नाही की सगळं गळगळीत काय मागितलंय 17 कोटी रुपयापर्यंतचा निधी खांडवी आणि थोडा आसपासच्या जोड रस्त्याला या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी केलं. मला वाटत नाही की मला सुद्धा 30 वर्ष झालं मी राजकारणामध्ये, एवढ्या 2.5 वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा म्हणजे कधी जसं मी तुम्हाला नाही म्हणलं तसं मला ती कधीच नाही म्हणली. पत्र ठेवलं आणि 1 मिनिटात सही आली त्याची ऑर्डर. आता तालमीत तर सहज आपण घेऊ लगेचच. कुठला विषय या तालुक्यातनं कुठल्या गावाने सांगितलं भाऊ एवढं फक्त कॉम्प्युटरला नोंद करा म्हणतो की लगेचच याद्या तयार करून मुंबईला जातो, ताबडतोब निधी आणतो, प्रत्येक गावागावामध्ये पाठवतो बांधवांना. आणि अशा रीतीनं एवढं मोठं काम आता या ठिकाणी उपस्थित पत्रकार बांधव पण आहेत. इतरांची काम करण्याची पद्धत आणि आपली काम करण्याची पद्धत मित्रांनो जमीन आसमानचा फरक आहे. या दिवशी सुद्धा भाषणामध्ये सांगितलं, त्यांनी सांगितलं की आम्ही काय कामं केली नाहीत का? केली ना तुम्ही. तुमचा 5% स्पीड आहे, माझा 200% स्पीड आहे. आज या ठिकाणी येताना बघा तुम्ही
सगळं 296 कोटी रुपयाची आपली पाईपलाईनची योजना त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की मला 15 वर्षे लागली. मी मंजूर केल्या 3-4 महिन्यापूर्वी मंजुरी आणली, प्रशासकीय मान्यता निविदा काढली, टेंडर काढले, वर्क ऑर्डर दिली, जॅकवेलचं उजनीमध्ये काम चालू आहे, पैप इथं पडली. मला तर वाटतं 1 वर्षाच्या आत या ठिकाणी बार्शी नगरपालिकेला सुद्धा रोज 4.5 कोटी लिटर पाणी या ठिकाणी येणार आहे. शहर असेल, आपला ग्रामीण भाग, पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, शेतीच्या पाण्याचा विषय असेल, MIDC या ठिकाणी कारखाने उभारावं लागलेले आहेत, सोयाबीनचा प्लॅन्ट उभारलेला आहे, इंद्रेश्वरला बळ आलेला आहे, फडणवीस साहेबांनी मदत केली. आर्यन कारखान्याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहित आहे त्यांना सुद्धा मदत केली. संतनाथ कारखाना चालू करून तिथे MIDC करतो आपण. आता नेमकं एखाद्या कॅबिनेट मंत्र्याच्या सुद्धा मतदारसंघात एवढा विषय होत नसेल, एवढा विषय आपल्या बार्शी तालुक्यात होतोय बांधवांनो. आणि त्याला कारण म्हणजे माननीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं मार्गदर्शन, शिंदेसाहेब फडणवीस साहेबांचा असलेला आपल्यावरती प्रचंड बार्शी तालुक्यावरती प्रेम. कधी त्यांनी शब्द टाकला आणि नाही म्हणले असा विषयच होऊ शकतो. आपल्या सगळ्याला माहिती आहे की पांडे चौकामध्ये पण आले होते, राजाभाऊ राऊत हे आम्हाला बेरचे काय म्हणले. मित्रांनो, खरंच त्या माणसाने सिद्ध करून दाखवलं. कधीही आपल्या तालुक्याला 1 रुपया कमी पडून दिला नाही, भविष्यातही कमी पडणार नाहीत. उद्या पुन्हा एकदा फडणवीस साहेब उद्या 11 वाजता 10:30ला आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या सेल हॉलमध्ये आपण सभा ठेवलेली. ऊन आहे भरपूर, पांडे चौकात वगैरे सभा जर कुठं ठेवायची म्हणजे उन्हात सगळ्यांना त्रास होईल, या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी सभा ठेवलेली. आणि उद्या आणखीनही काही योजना राहिल्या भविष्यकाळामध्ये बार्शी तालुक्याला आर्थिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून मोठा एखादा केंद्राचा उद्योग किंवा MIDC. आणखीन माझ्या डोक्यामध्ये की ह्या उपळाई खांडूच्या पट्ट्यामध्ये सुद्धा जर शासकीय जागा असेल किंवा एखादं माळरान, उपळाईला भरपूर माळरान आहे, त्या भागामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची संमती असेल तर त्या भागामध्ये सुद्धा एक MIDC करायला आपण काही हरकत नाही. अशा पद्धतीचं नियोजन सुद्धा त्या ठिकाणी माझ्या डोक्यामध्ये. एक काताच्या वाडीला, एक उपळाईला, एक वायरागला, एक कौडगावला खालच्यावर, 4ही बाजूला 4 MIDC, जेणेकरून त्या भागातली, ग्रामीण भागातली तरुण त्या ठिकाणी उद्योगधंद्याला लागावी, त्या ठिकाणी रोजगार मिळावा. पाण्याच्या बाबतीत तर कधी तुटवडा पडणार नाही. साठवण तलाव आपण या ठिकाणी 37 आणलेले आहेत. आपण 100-101चं टार्गेट आपलं पूर्ण करायचंय. अशा रीतीनं बोरवाडा असेल, नागझरी, भोगवती, किटवेर सगळ्या अँगलनं आपण मित्रांनो काम करतो. आणि हे काम करण्याचं बळ आज त्यांच्यामुळं मिळालेलं आहे. आणि ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही मुळात. सगळ्याला मी विनंती करतो की बांधवांनो, ही विकास जर आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली करतोय, करणार आहे, केलाय, परंतु शेवटी देशाचं भवितव्य असलेली ही निवडणूक आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातून अर्चनाताई पाटील ह्या उमेदवार आपल्यासमोर आहेत. राष्ट्रवादीचं या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. महायुतीची उमेदवारी या ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, RPI, मनसे या लवदिशाना या सगळ्या घटक पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली आहे. आपण सर्वांनी घड्याळ या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण निवडून तर द्यायचं, परंतु या प्रमुख मंडळीनं जसं आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये लीड मिळाला आहे अशा पद्धतीचं नियोजन करावं, एवढीच या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. आणि माझी 2 शब्द